गुड मॉर्निंग फ्रेंड्स. कसे आहे सर्वजण? मजा येते ना थर्मोडायनामिक्स शिकण्यामध्ये? कसं असं वाटतं ना आपण असं मस्त एकदम असं घणे कुठेतरी गेल्यासारखं वाटतं, घऱ्या गोष्टीमध्ये गेल्यासारखं वाटतं कुठेतरी फिट पडली होती. ठीक आहे, कसं थोडं भारी वाटतं ना, एकदम फील येते का आपण काहीतरी शिकतोय, असं एकदम नवीन काहीतरी गूढ रहस्य काहीतरी उलगडायला लागले आम्हाला समोर, असं वाटायला लागले का थोडंसं? येस, तुम्हाला मी पहिल्या दिवशीपासून सांगतोय, जर तुम्ही फर्स्ट लेक्चर पासून व्यवस्थित केलं तर तुम्हाला खूप मजा येईल. हा थर्मोडायनामिक्स चॅप्टर शिकण्यासाठी तुम्हाला खूप मजा येईल. पण जर तुम्ही व्यवस्थित केअरफुली नाही केलं तर तुम्हाला मग असं वाटेल कुठेतरी हरवला तुम्ही, मोठ्या घन्या दाट जंगलामध्ये हरवलीत असं वाटेल तुम्हाला. जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर अच्छो घणू चॅप्टर आहे, घणू अच्छो चॅप्टर आहे. आणि जर प्रॅक्टिस नाही केली तर घणू बुरा चॅप्टर आहे, घणू बुरा, घणू अच्छो घणू बुरो. ठीक आहे, तर आपण आज काय शिकणार? एन्थाल्पी. आय होप तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला असेल. जवळपास आपण 1 तास समथिंग मिनिटचा व्हिडिओ बनवलेला आहे. तर मी भरपूर ट्राय केला कमी ड्युरेशन ठेवण्याचा. पण कसं आहे बघा, मी जर कमी ड्युरेशन ठेवायला ठेवू शकतो. मी हे जे कन्सेप्ट आहे मी 10-15 मिनिटांमध्ये पण तुम्हाला एक्सप्लेन करू शकतो. पण त्याची डेप्थ आहे ना, डेप्थ आपल्याला तेवढी कव्हर नाही करणं होणार या कन्सेप्टची, या टॉपिक्सची. आणि आपल्याला NIT ला जायचं, IIT ला जायचं, आपल्याला MBBS जबरदस्त टॉप मोस्ट इन्स्टिट्यूट मध्ये जायचं आपल्याला. तर आपल्याला एकदम बेसिक गोष्टी क्लिअर असणं महत्वाचं आहे. आपण त्यासाठी इन डेप्थ मध्ये घेतोय. त्याला वेळ लागत तर लागू द्या, काय हरकत नाही. कारण आपण आतापर्यंत आपण 8th, 9th, 10th ला नाही, आपण 11th, 12th ला आलोय. वी आर गोइंग टू बी इंजिनियर्स, डॉक्टर्स फ्रॉम द प्रीमियम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. तर तिथे जाण्यासाठी आपल्याला या गोष्टी क्लिअर असणं महत्वाचं आहे. आणि परीक्षेमध्ये एक्झाम्स मध्ये मार्क्स असणं महत्वाचं आहे. आणि ते कधी येतील? या गोष्टी क्लिअर असतील तर तुम्हाला. सो चलो फिर आज देखते हैं एंथैल्पी. व्हाट इज मीन बाय एंथैल्पी? सिंपल आहे. एंथैल्पी म्हणजे काय? सिंपल आहे तुम्हाला. एंथैल्पी म्हणजे काय? आपण डिनोट करतो एच न. ठीक आहे. आणि काय एंथैल्पी म्हणजे कसं? ग्रीक वर्ड आहे. एंथैल्पी हा ग्रीक वर्ड आहे. एंथैल्पी हा ग्रीक वर्ड पासून डिराइव्ह झालेला आहे. टू वॉर्म किंवा हीट कंटेंट याचा अर्थ असा होतो. हीट कंटेंट किंवा टू वॉर्म, एंथैल्पीचा असा अर्थ होतो. सिंपल. हे काय? हीट कंटेंट ऑफ अ सिस्टम ऍट कॉन्स्टंट प्रेशर. म्हणजे काय? हीट कंटेंट ऑफ अ सिस्टम ऍट कॉन्स्टंट प्रेशर, याला आपण एंथैल्पी म्हणतो. बरोबर ना? आणि आपण इंटरनल एनर्जी कशाला म्हणतो? आपण इंटरनल एनर्जी इक्वल टू काय घेतलं होतं? आपण डेल्टा यू इक्वल टू काय घेतलं होतं? फॉर्म्युला आपण काल प्रॅक्टिस पण केली त्याची, NCV डेल्टा टी. बरोबर ना? म्हणजे हे काय? डेल्टा यू म्हणजे काय? हीट कंटेंट ऑफ अ सिस्टम ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, याला आपण काय म्हणतो? इंटरनल एनर्जी म्हणतो आपण. पण कॉन्स्टंट व्हॉल्यूम असते का? नसते. नॉर्मली आपले रिएक्शन असतात एखाद्या लॅबोरेटरीमध्ये जेव्हा आपण रिएक्शन करतो तेव्हा आपण काय असतो? एक फ्लास्क असतो आपला, फ्लास्क किंवा बिकर असतं आपलं. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आपण जेव्हा रिएक्शन करतो त्यावेळेस आपण व्हॉल्यूम कॉन्स्टंट असते का? नसते. कारण ते ओपन असतं ना. पण त्याचं प्रेशर कॉन्स्टंट असतं. आपण ऍटमॉस्फिअर प्रेशरला रिएक्शन करतो. बरोबर ना? आपण ऍटमॉस्फिअर प्रेशरला रिएक्शन करतो आपण नॉर्मली. पण व्हॉल्यूम कॉन्स्टंट असते का? आपली नसते. जे काय फ्लास्क आहे, जे काय बिकर आहे ते ओपन असते नॉर्मली किंवा क्लोज असते. पण ते कॉन्स्टंट व्हॉल्यूम नसते त्याची. त्याला असतो एक्सपांड होण्यासाठी त्याला स्पेस असतो. तर त्याच्यामुळे आपण डेल्टा यू प्रत्येक ठिकाणी लागू नाही होत ना. NCV डेल्टा टी प्रत्येक ठिकाणी नाही लागू शकत. तर आपल्या सिस्टमला व्यवस्थित डिफाईन करण्यासाठी आपल्याला आणखी गरज पडते, आणखी आपल्या इंडेप्थ मध्ये जायची गरज होती आपल्याला. कारण की आपण इंटरनल एनर्जीवर डायरेक्टली आपण एक्सप्लेन नव्हतो करू शकत, नाही फाइंड आउट करू शकत ना आपण इंटरनल एनर्जी डायरेक्टली. कारण की हे कॉन्स्टंट नसतं, व्हॉल्यूम कॉन्स्टंट नसते, हे मोस्ट ऍप्लिकेबल स्टेट नाहीये. पण मॅक्सिमम टाइम आपण प्रेशर कॉन्स्टंट ठेवू शकतो. बरोबर. मॅक्सिमम टाइम आपण प्रेशर कॉन्स्टंट ठेवू शकतो. कारण का? ऍटमॉस्फेरिक जे प्रेशर आहे ते 1 बार असतं किंवा 1 ATM असतं. तर ते काय? कॉन्स्टंट असतं नॉर्मली, 1 बार म्हणतो आपण त्याला. त्याच्यानुसार हीट कंटेंट ऑफ अ सिस्टम ऍट कॉन्स्टंट प्रेशर म्हणजे काय? एंथैल्पी असते. ठीक आहे. याला आपण आणखी जर व्यवस्थित करायचं म्हटलं, आपल्याला आणखी जर व्यवस्थित समजून घ्यायचं असेल तर काय बघा, एंथैल्पी म्हणजे काय? इंटरनल एनर्जी प्लस PV. हे कसं? वर्क रिक्वायर्ड टू एस्टॅब्लिश अ सिस्टम ऍट प्रेशर P अँड व्हॉल्यूम V फ्रॉम एम्प्टी स्पेस. म्हणजे एखादं व्हॅक्यूम आहे, व्हॅक्यूम पासनं त्या सिस्टमला आपल्याला प्रेशर P ला आणि व्हॉल्यूम V ला आणण्यासाठी जे काही एनर्जी द्यावी लागते, एनर्जी रिक्वायर्ड टू परफॉर्म दॅट वर्क. ठीक आहे ना? तो ब्रिंग दॅट सिस्टम ऍट प्रेशर P अँड व्हॉल्यूम V इथपर्यंत आणण्यासाठी जे आपल्याला वर्क करावं लागणार आहे, एनर्जी द्यावी लागणार आहे आपल्याला, तर त्या एनर्जी आहे त्याची ऍडिशन प्लस इंटरनल एनर्जीची ऍडिशन म्हणजे एंथैल्पी आहे. पोरांनो समजतंय का? म्हणजे नथिंग टू समथिंग. या ठिकाणी काही प्रेशर नाही, काही व्हॉल्यूम नाही असं त्याची. आपल्याला काहीतरी आपण प्रेशर सिच्युएशन आणली, आपण प्रेशर काहीतरी 1 बार 2 बार आणला आणि व्हॉल्यूम काहीतरी आणले आपण 1 लिटर 2 लिटर. तर ते नथिंग टू समथिंग आणण्यासाठी जी आपल्याला एनर्जी द्यावी लागणार आहे ती PV टाइप ऑफ वर्क करण्यासाठी, तर ती एनर्जी म्हणजे काय? PV वर्क आहे आपलं. ठीक आहे. समजतं का इथपर्यंत तुम्हाला? आय होप इथपर्यंत क्लिअर आहे. तर युनिट जे आहे ते जूल आहे. युनिट ते जूल आहे.
पण नॉर्मली आपण प्रॅक्टिस मध्ये काय किलो जूल पर मोल यूज करतो आपण युनिट. जूल म्हणजे काय तुम्हाला माहिती, एनर्जी इक्वेशन माहिती बरोबर तुम्हाला, एनर्जी वर्क आपण जूल मध्ये मेजर करतो नॉर्मली. तर किलो जूल पर मोल काय आपलं हे एक प्रॅक्टिस मध्ये आपण यूज करतो नॉर्मली. तर हेच कारण हे सिग्निफिकंट नाही, म्हणजे जी हेच एन्थॅल्पी जी आहे तर आपण फाइंड आउट नाही करू शकत. परत तुम्ही म्हणतात मग आपण कशाला शिकतोय सांगतो, ठीक आहे ना. डेल्टा एच फाइंड आउट करू शकतो. एच इज नॉट सिग्निफिकंट बट डेल्टा एच इज सिग्निफिकंट. जसं आपण तुम्हाला म्हटलं इंटेलिजन्स, आता मेजर करू शकतो का आपण इंटेलिजन्स एखाद्याचं? नाही मेजर करू शकतो. आपण 2 विद्यार्थी आहेत तर आपण याच्यापेक्षा हा विद्यार्थी इंटेलिजंट आहे असं म्हणतो आपण, बरोबर ना. याच्यापेक्षा हा विद्यार्थी इंटेलिजंट आहे, हुशार आहे असं म्हणू शकतो. पण ते इंटेलिजन्स मोजू शकतो का आपण? नाही मोजू शकत ना. तसंच एखादा मुलगा खूप फोडकर आहे, खूप नॉटी मुलं असतात, बरोबर ना. किंवा एखादे नॉर्मली लहान बाळ किंवा लहान मुलं मुली क्यूट असतात, खूपच क्यूट असतात, ठीक आहे ना. तर आपण ते क्यूट आहे असं म्हणतो आपण. क्यूटनेस मेजर करण्यासाठी काही आहे का आपल्याकडे मेजर? क्यूटनेसला आपण कशावर मेजर करू शकतो? नाही करू शकत. आपण हे करू शकतो, कालच्यापेक्षा आज खूप खोडकर आहे, हा खूप नॉटीनेस दाखवतोय आज असं म्हणतो आपण. कालच्यापेक्षा आज खूप नॉटीनेस दाखवतोय असं म्हणतो आपण. किंवा ती तिच्यापेक्षा खूप क्यूट आहे म्हणतो आपण, तो त्याच्यापेक्षा खूप क्यूट आहे असं म्हणतो आपण एखाद्या बेबीसाठी, लहान बेबीसाठी, ठीक आहे ना. तर आपण हे ज्या गोष्टी आहेत आपण डायरेक्ट मेजर नाही, पण आपण डिफरन्स सांगू शकतो. तसंच पोटेन्शियल एनर्जी आपण तुम्हाला म्हटलं मी, किंवा इंटरनल एनर्जी काल पाहिलं आपण क्वांटम फिजिक्सच्या लेवलला जाऊन आपण मेजर नाही करू शकत, पण त्यातला डिफरन्स आपण नक्की मेजर करू शकतो. आणि आपल्याला जसं इंटरनल एनर्जी फक्त आपल्यासाठी सिग्निफिकंट नव्हती, तसंच आपल्याला एन्थॅल्पी जे आहे ते पण सिग्निफिकंट नाही. आपल्याला चेंज इन एन्थॅल्पी आपल्यासाठी महत्वाची आहे. काय चेंज इन एन्थॅल्पी महत्वाची आहे आपल्यासाठी, आणि ते आपण मेजर पण करू शकतो. तर काय डेल्टा एच नॉर्मल डेल्टा एच, ठीक आहे. तर मी जर एच इक्वल टू काय फाइंड आउट केला आपण बघा, एच इक्वल टू काय यू प्लस पी, एच इक्वल टू यू प्लस पी. मी इथे डेल्टा लावला, इथे डेल्टा यू प्लस डेल्टा पी केला, ठीक आहे. डेल्टा पी म्हणजे काय P2 V2 माइनस P1 V1, एवढं तर तुम्हाला बऱ्यापैकी समजलेलं आहे आतापर्यंत. इतनी चीजें आपको बहुत अच्छे से पता हुई है अभी, क्योंकि हमने बहुत ज्यादा प्रॉब्लम्स वगैरह सॉल्व किए हैं इसमें, ठीक है. ये मतलब हम कभी भी लगा सकते हैं, ये जो है हम कभी भी अप्लाई कर सकते हैं, ये हम कभी भी अप्लाई कर सकते हैं, ठीक है. अगर कांस्टेंट प्रेशर होता है, प्रेशर अगर कांस्टेंट होता है तो क्या P बाहर निकलेगा, ठीक है ना. अगर इसमें से दो चीजों में से एक कांस्टेंट है तो वो बाहर निकलेगा. प्रेशर कांस्टेंट है तो P बाहर निकलेगा, P इनटू डेल्टा P आएगा इधर, ठीक है ना. और वॉल्यूम कांस्टेंट है तो V इनटू डेल्टा P आएगा इधर, ठीक है. और व्हाट इज दिस पॉइंट, अगर प्रेशर कांस्टेंट है तो P बाहर आएगा, वॉल्यूम कांस्टेंट है तो V बाहर आएगा इधर. म्हणजे काय हे हमने ये ऐसा यूनिट होता है हमारा. यहां तक क्लियर आप सभी को, मतलब आपको एंथैल्पी समझ में आया. इंटरनल एनर्जी प्लस एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रिंग दैट सिस्टम एट P एंड V, एट प्रेशर P एंड वॉल्यूम V. मतलब कुछ सिस्टम कुछ स्टेज से मुझे ये हाइट है इसे यहां तक लाने के लिए कुछ वर्क करना पड़ता है, और वो वर्क करने के लिए कितनी एनर्जी लगती है, वो एनर्जी मतलब यहां पर आती है एनर्जी, ये एनर्जी, ठीक है. यहाँ सिस्टम यहाँ पर कुछ भी नहीं था, नथिंग टू समथिंग लाने के लिए जो एनर्जी लगती है तो वो पीवी एनर्जी, यहाँ पर एनर्जी वो एनर्जी है इधर, ठीक है. आई थिंक एंथैल्पी आपको क्लियर हुआ है अभी तक, ठीक है. तो हमें आगे जाके देखते हैं एंथैल्पी इज एन स्टेट फंक्शन, ठीक है. थोड़ा एंथैल्पी के बारे में जानते हैं हम अभी. एंथैल्पी इज एन स्टेट फंक्शन, ये स्टेट फंक्शन होता है नॉर्मली. स्टेट फंक्शन मतलब आपको बहुत अच्छे से पता है, ठीक है ना. स्टेट फंक्शन मतलब बहुत अच्छे से पता है आपको क्या होता है स्टेट फंक्शन. द फंक्शन हुज वैल्यू, ठीक है ना, द फंक्शन हुज वैल्यू डिपेंड्स अपॉन इनिशियल और फाइनल स्टेट, नॉट अपॉन द पाथ फॉलोड बाय द सिस्टम ऑन दैट फंक्शन. म्हणजे कसं बघा, तो जो फंक्शन आहे त्याचा काय इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेटला त्याच्यावर व्हॅल्यू आपल्यावर डिपेंड असते, ठीक आहे ना. सिम्पली पाहायला गेलं तर ते कोणत्या पाथने गेलेले ते माहिती नाही आपल्याला. स्टेट फंक्शन तुम्हाला खूप छान पद्धतीने माहिती आहे, आपल्याला सांगायची गरज नाही आता, ठीक आहे. परंतु दुसरं हे काय प्रॉपर्टी, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. एंथैल्पी काय एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे, ठीक. एक्सटेन्सिव्ह म्हणजे काय, द प्रॉपर्टी हुज व्हॅल्यू डिपेंड अपॉन अमाउंट ऑफ साइज, ठीक आहे ना, अमाउंट ऑफ साइज और सॉरी अमाउंट ऑफ मॅटर और साइज ऑफ सॅम्पल, ठीक आहे. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी क्लियर आहे तुम्हाला. तर हे काय एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. परत हे काय सायक्लिक प्रोसेससाठी 0 असतं, जसं की स्टेट फंक्शन एखाद्या सायक्लिक प्रोसेससाठी 0 असतं, तर ते काय इनिशियल फायनल 0 असतं. सायक्लिक प्रोसेस म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, सायक्लिक एखादी हे इकडून गेलं आणि इकडून गेलं, समजा इथं डेल्टा युजर काढलं ए आणि बी, डेल्टा युजर काढले डेल्टा एच इक्वल टू काय 0 असं द्यायचं. सर एच 0 म्हणण्यापेक्षा H2 मायनस H1 किंवा HB मायनस H1 असं म्हणू शकतो मी या ठिकाणी, बरोबर ना. HB मायनस H1 केलं मी, किंवा याला सायकलिंग ही पुरी सायकलिंग झाली या ठिकाणी, तर डेल्टा एच इक्वल टू काय झालं 0 झालं या ठिकाणी, बरोबर ना. जर ही प्रोसेस सायकलिंग झाली तर डेल्टा एच इक्वल टू 0 होईल ते, कारण हे स्टेट फंक्शन आहे. पाहिलं होतं आपण स्टेट फंक्शन पाथ फंक्शन मध्ये डेल्टा एच इज स्टेट फंक्शन. स्टेट फंक्शन आहे
पहिली गोष्ट क्लिअर आहे, तुम्हाला माहिती स्टेट फंक्शन म्हणजे काय. दुसरं काय प्रॉपर्टी आहे, कारण की जेवढं इंटरलिनियर जास्त असणार आहे, जेवढं नंबर ऑफ कंटेंट जास्त असतं, जेवढा अमाऊंट ऑफ मॅटर जास्त आहे, तर ते इंटरलिनियर जास्त असणार आहे. आणि तेवढा मॅटर काहीतरी पी आणि व्ही स्टेट आणण्यासाठी एनर्जी जी लागणार आहे क्वांटिटी ती पण जास्त असणार आहे. त्याच्यामुळं दॅट्स वाय दिस इज अन एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. क्लिअर आहे तुम्हाला. साठी पण तुम्हाला क्लिअर आहे स्टेट फंक्शन लॉगिन पण ठीक आहे. इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट काय सेम आहे, तर त्याचं डेल्टा इज इक्वल टू पण काय 0 असणार आहे. या गोष्टी तीन गोष्टी क्लिअर आहेत आपल्याला, एकदम क्लिअर. तर आपण काय बघू आता. आता एन्थाल्पी जे आहे, तर तुम्हाला म्हटलं मी हीट कंटेंट ऑफ अ सिस्टम ॲट कॉन्स्टंट प्रेशर. कसं एकच अपील होत नाही ना, बरोबर ना, असं अपील झालं पाहिजे, मधून फील झालं पाहिजे. थर्मोडायनामिक्स इज नथिंग बट फीलिंग. ठीक आहे ना. हे कसं फील जो पण होत नाही तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही. तर फील करून देतो तुम्हाला, फील करून देतो. कसं बघा, हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. ओके डन. चला बघा आता सिंपल आहे पोरांनो. काय फर्स्ट लॉ काय आहे सांगा. डेल्टा यू इक्वल टू काय असते मला सांगा. चला लिहून टाकतो मी तिथं. डेल्टा यू इक्वल टू, ठीक आहे ना, डेल्टा क्यू प्लस डेल्टा डब्ल्यू, बरोबर ना. डेल्टा क्यू प्लस डेल्टा डब्ल्यू म्हणतो आपण नॉर्मली, बरोबर ना. डेल्टा क्यू असते काय, डेल्टा यू आहे या ठिकाणी, इंटर क्यू प्लस डब्ल्यू असं पाहिलं होतं आपण. क्लिअर आहे सर्वांना. चला डेल्टा एच म्हणजे काय बघा. डेल्टा एच इक्वल टू काय मला सांगा. डेल्टा यू प्लस डेल्टा व्ही आहे, ठीक आहे ना. आणि आपण तुम्हाला आपल्याला माहिती आहे आपल्याला डेल्टा यू इक्वल टू काय आहे. डेल्टा यू इक्वल टू एन सी व्ही डेल्टा टी विच इज इक्वल टू हे यू आहे, विच इज इक्वल टू हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम हे आहे. आणि आपण आताच पाहिलं. आता हे आपल्याला हे प्रूव्ह करायचं आपल्याला. डेल्टा एच विच इज इक्वल टू क्यू पी, हे आपलं जे स्टेटमेंट आहे, हे स्टेटमेंट हे म्हणतं ना आपल्याला हीट कंटेंट ऑफ सिस्टम ॲट कॉन्स्टंट प्रेशर, हे म्हणतं ना आपल्याला. डेल्टा एच म्हणजे काय आपलं क्यूपी आहे ना, हे आपलं, बरोबर ना. एच म्हणजे काय आपलं क्यूपी आहे, बरोबर ना. चला कसं ते बघूया आपण, कसं हाऊ ते आपल्याला प्रूव्ह करायचे. हे तुम्हाला माहिती, हे माहिती तुम्हाला माहिती, प्रॉब्लेम पण सॉल्व्ह केले आहेत काल. हो चला एनसीबी डेल्टा टी क्लिअर, इथपर्यंत क्लिअर आहे आपलं. सिंपल आहे बघा. आता काय डेल्टा यू इक्वल टू काय क्यू केला आपण. ते नॉर्मली काय असतं, प्रेशर कॉन्स्टंट आहे असं कन्सिडर करू आपण. प्रेशर कॉन्स्टंट आहे असं कन्सिडर करू आपण. म्हणजे काय डेल्टा यू विच इज इक्वल टू काय क्यूपी. प्रेशर कॉन्स्टंट असताना आपण काय करतो, मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही करतो आपण, बरोबर ना. मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही करतो. तर हे क्यूपी जे आहे ते क्यूपी तर क्यूपी विच इज इक्वल क्यूपी इथंच आहे ना. डेल्टा यू प्लस पी इंटू डेल्टा हे जे क्यूपी आहे ते सेम राहिलं, पी इकडचं इकडे आलं. डेल्टा यू प्लस पी एक्सटर्नल, क्यूपी इक्वल टू डेल्टा यू प्लस पी एक्सटर्नल. एक डेल्टा इज इक्वल टू काय यू प्लस पी डीव्ही. पी मध्ये काय प्रेशर कॉन्स्टंट असेल तर काय होईल, प्रेशर बाहेर येईल, बरोबर ना. प्रेशर इंटू डेल्टा व्ही झाले या ठिकाणी. क्लिअर आहे सर, समजतंय का. म्हणजे हे बघा एक आणि दोन इक्वेशन कम्पेअर केले आपण, तर डेल्टा इज इक्वल टू क्यूपी येते का. म्हणजे डेल्टा एच विच इज इक्वल टू क्यूपी. दिस इज प्रूव्ड. ठीक आहे ना, आपण प्रूव्ह केलं. हे प्रूव्ह केलं आपण. मी तुम्हाला सांगितलेलं आपण प्रत्येक गोष्ट अनालिसिस करून समजावून घेणार आहे. अनालिटिकली आपण अंडरस्टँड करणार प्रत्येक गोष्ट. आपण रट्टा काहीच नाही मारणार, आपण रट्टा काहीच मारायचा नाही आपल्याला. कन्सेप्च्युअल लर्निंग करायची आपल्याला आणि आपण ते करणार आहोत. ठीक आहे. डेल्टा इज इक्वल टू क्यूपी क्लिअर आहे तुम्हाला इथपर्यंत. क्लिअर आहे. हा चला ओके, हे लिहून घ्या तुम्ही इथपर्यंत. थोडंसं आणखी आपल्याला थोडंसं आणखी डेप्थ मध्ये जायचं आपल्याला, थोडंसं डेप्थ मध्ये जाऊया आपण. ठीक आहे. बघा आता डेल्टा एच म्हणजे काय क्यूपी आहे. तर मी याला इथं असं लिहू शकतो या ठिकाणी. बघा आता कुठं, हा डेल्टा यू जे आहे ना, इकडे येतो थोडस. डेल्टा एच इक्वल टू डेल्टा यू प्लस पे इंटू डेल्टा व्ही असं लिहिलं मी. डेल्टा एच म्हणजे काय क्यूपी लिहू शकतो मी. डेल्टा एच म्हणजे क्यू व्ही लिहू शकतो मी, प्लस पे इंटू डेल्टा व्ही असं लिहू शकतो मी, बरोबर. कारण की डेल्टा यू इक्वल टू हे तुम्हाला माहिती इथं हे दिसते तुम्हाला. डेल्टा इक्वल टू क्यूपी हे दिसते तुम्हाला इथे, बरोबर ना. तर क्यूपी मायनस क्यू व्ही इक्वल टू असं पण लिहू शकतो मी. क्यूपी मायनस क्यू व्ही इक्वल टू पी डेल्टा व्ही. पी काय एक्सटर्नल प्रेशर आहे बरं काय. ठीक आहे. हे असं लिहू शकतो मी तुम्हाला, असं लिहू शकतो. क्लिअर आहे का. हे इक्वेशन्स आहेत पोरांनो, हे तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करते वेळेस महत्वाचे आहे. तुम्हाला कामाला येणाऱ्या गोष्टी आहेत या, तर या गोष्टी तुम्हाला समजल्या खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही लिंक वाईज जर तुम्हाला लिंक जर लागलेली असेल अभ्यासाची, तुम्हाला मजा येते शिकण्यासाठी. नाही तर मग तुम्हाला भोवला असं होईल. ठीक आहे ना, असं नाही व्हायला पाहिजे.
ठीक आहे. चला तर हे क्लिअर आहे. हे समजलं तुम्हाला कसं आलं, परत हे समजलं तुम्हाला कसं आलं, हे पण तुम्हाला क्लिअर आहे कसं आलं काय नाही ते. ठीक आहे, समजलं का तुम्हाला? ओके, चला आपण काय करू, थोडस मध्ये इन डिटेल मध्ये जाऊन बघूया, थोडंसं न्यूमेरिकल्स वगैरे सॉल्व्ह करूया आपण याच्यावरचे. ठीक आहे, बघा न्यूमेरिकल्स घेऊया आपण, कोणतं न्यूमेरिकल घ्यायचं आपण ते बघूया आता थोडस. ठीक आहे, बघूया आता काय काय करायचं आपण ते. चला न्यूमेरिकल्स घ्यायचं का, पहिले घ्या न्यूमेरिकल. हा चला तर आपण फर्स्ट प्रॉब्लेम बघूया. आपण एक सिंपल प्रॉब्लेम आहे हा. प्रॉब्लेम दोन प्रॉब्लेम बघूया आणि आपण रिलेशन बघूया डेल्टा यू आणि डेल्टा एच मधलं गॅसियस स्टेट मध्ये असताना. ठीक आहे, तर सो आय कॅन रब दिस नाव, तर तुम्ही नोट डाऊन केला असेल हे. चला तर इक्वेशन ह्या प्रॉब्लेम नंबर 1 टाका लगेच आणि राईट डाऊन चालू करा. अ नॉन आयडियल गॅस गोज फ्रॉम स्टेट 1 टू स्टेट 2. अ नॉन आयडियल गॅस goes from state 1 to state 2. From state 1 चा कंडिशन लिहा. ठीक आहे, 2 atmosphere 3 liter and 95 Kelvin. आणि state 2 ची कंडिशन लिहा. state 1 दिले 2 atm 3 liter आणि 95 केल्विन. आणि स्टेट 2 ची कंडिशन दिली आहे 4 atm 4 5 आणि 245 केल्विन दिले. ठीक आहे, स्टेट 1 स्टेट 2 दिले. फाइंड डेल्टा एच. डेल्टा एच फाइंड करायला सांगितलंय. व्हेन डेल्टा ई इक्वल टू 300 atm लिटर. युनिट कडे लक्ष असू द्या बरं का, युनिट कडे लक्ष असणं खूप महत्वाचं. युनिट कडे लक्ष असणं खूप खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, तर तुम्हाला हे फाइंड आउट करायचं. काय करावं लागेल बघा आपल्याला. डेल्टा ई म्हणजे काय आहे तुम्हाला माहिती. डेल्टा ई म्हणजे काय असतं, डेल्टा यू असते. डेल्टा यू सेम असतं. ठीक आहे, तर हे आपल्याला इक्वेशन आहे का फाइंड आउट करायचं आपल्याला. डेल्टा एच कडे आपल्याकडे फॉर्म्युला आहे. डेल्टा एच इक्वल टू काय आहे, डेल्टा एच इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा पी आणि व्ही. हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. मेन फॉर्म्युला हा आहे. जर प्रेशर कॉन्स्टंट असेल तर प्रेशर बाहेर येतं आणि जर व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल तर व्हॉल्यूम बाहेर येते. पण आपण पाहतो इथे की काही कॉन्स्टंट नाही. ठीक आहे, तर आपण दोन लेवल मध्ये ठेवून दिलं. ठीक आहे, डेल्टा यू माहिती आहे आपल्याला. ठीक आहे, एच घ्यायचं राहिलं इथं. ठीक आहे, डेल्टा यू कुठे किती बघा 300 atm लिटर प्लस. ठीक आहे, म्हणजे काही P2 मायनस P1 V1 या ठिकाणी P2 मायनस P1 V1 असं असते. P2 काय बघा 4 into 5 P2 मायनस P1 V1 काय 2 into 3 बाय 20 म्हणजे काय 20 मायनस 6 हे काय 14 आलं. 300 प्लस 14 किती आलं 314 atm लिटर. आणि जर यालाच जूल मध्ये विचारलं असेल तर मी काय करणार याला 101.3 मल्टिप्लाय करेन इंटू 101.3 जूल्स. ठीक आहे, क्लिअर आहे का? आय होप समजलं असेल तुम्हाला हे. आपण दुसरा प्रॉब्लेम घेऊया आता. चला घ्या लगेच लिहून घ्या. An ideal gas expands isothermally from 1 liter to 10 liter. बघा, an ideal gas expands isothermally from 1 liter to 10 liter. आयसोथर्मल दिलेला आहे. ठीक आहे ना, एक्सपान्शन दिलेला आहे 1 लिटर पासून 10 लिटर पर्यंत. ठीक आहे ना, पहिली कंडिशन क्वेश्चन नंबर घेऊन डाटा काय आयसोथर्मल. ठीक आहे, म्हणजे काय डेल्टा टी इज इक्वल टू 0. एक्सपान्शन होते V1 1 लिटर दिले, V2 10 लिटर दिले. ठीक आहे, दुसरं काय दिले बघा की at 25 डिग्री सेल्सिअस T इक्वल टू काय 25 डिग्री सेल्सिअस दिले. ओके, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डेल्टा एच. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डेल्टा एच. ठीक आहे, आयसोथर्मल दिलेला आहे. दुसरं काय आणखी काय दिले का बघतो मी. An ideal gas expands isothermally from 1 liter to 10 liter at 25 degree Celsius. Find the value of delta H. आणि ऑप्शन दिले बघा इथे. ऑप्शन ए दिला या ठिकाणी -7 किलो जूल
ऑप्शन बी दिला 7 किलो जूल, ऑप्शन सी दिला -44/3 किलो जूल, ऑप्शन डी दिला या ठिकाणी 0 दिला, ऑप्शन डी 0 दिला. ठीक आहे. तर चला सिंपल आयसोथर्मल प्रोसेस आहे. ठीक आहे. आयसोथर्मल प्रोसेस म्हटल्यानंतर काय असते बघा, डेल्टा टी 0 असतं. जर डेल्टा टी 0 असेल तर तुम्हाला मी सांगितलं जेव्हा आपण इंटरनल एनर्जी शिकलेलं आहे. ठीक आहे. जेव्हा आपण इंटरनल एनर्जी शिकलेलं आहे तेव्हा आपण पाहिले, आपण काय केले, डेल्टा टी जर 0 असेल तर डेल्टा यू पण 0 असते. हे पाहिले तुम्ही, बरोबर ना. डेल्टा टी जर 0 असेल डेल्टा यू 0 असते. कारण का, आपण जरी पाहिलं तर डेल्टा यू इक्वल टू काय, डेल्टा यू इक्वल फॉर्म्युला आहे आपल्याकडे एन सी व्ही डेल्टा टी हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. आणि आपण हे पण पाहिलं कायनेटिक थ्योरी ऑफ गॅसेस नुसार जर टेम्परेचर चेंज 0 असेल तर काय असतं, तर इंटरनल एनर्जी पण चेंज होत नाही, बरोबर ना. टी टेम्परेचर डायरेक्ट प्रोपोर्शनल टू कायनेटिक एनर्जी असं पाहिलं ना आपण, देखा था ना हमने. मी सांगितलं बघ तुम्हाला, आपण इंटरनल एनर्जी विच इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी केली होती. आपण कायनेटिक एनर्जी कशाला, टेम्परेचरला प्रोपोर्शनल असं सांगितलं होतं मी, बरोबर ना. टेम्परेचर चेंज होत नसेल तर हे पण चेंज होणार नाही, हे नसेल तर हे पण चेंज नाही होणार. मी एक्सप्लेन केलं होतं इंटरनल एनर्जीच्या व्हिडिओमध्ये, हे खूप छान पद्धतीने एक्सप्लेन केलेलं आहे मी. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही ते पाहू शकता तिथे जाऊन. ठीक आहे. तर हे का डेल्टा यू काय होईल मग, क्लिअर कट 0 राहील, डेल्टा यू 0 राहील. क्लिअर आहे. ओके, डेल्टा यू 0 आला या ठिकाणी. चल बरं, डेल्टा यू 0 आला या ठिकाणी. मग आपल्या डेल्टा एच इक्वल टू काय मला सांगा, डेल्टा एच इक्वल टू डेल्टा यू आणि पी डेल्टा व्ही आहे या ठिकाणी. ठीक आहे. इथपर्यंत आहे बघा. आता इथे पी डेल्टा व्ही लिहितो. जर प्रेशर असेल कॉन्स्टंट तर पी डेल्टा व्ही लिहितो, आणि जर व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल तर पी काय करतो, पी डेल्टा व्ही डेल्टा पी लिहितो आपण. तर प्रेशर कॉन्स्टंट असेल आपलं आणि जर व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल इथं तर असेल, तो प्रेशर कॉन्स्टंट असेल तर हे लिहिलं आपण, व्हॉल्यूम असेल तर हे लिहिलं. पण आपल्याकडे प्रेशर आणि व्हॉल्यूम दोन्ही पण कॉन्स्टंट नाहीये, त्याच्यामुळे आपण काय लिहितो, डायरेक्ट पीव्ही लिहितोय. सिंपल आहे. आपली आयसोथर्मल प्रोसेस आहे, आपली प्रोसेस ही आयसोथर्मल आहे. सिंपल गोष्ट आहे. तर ठीक आहे. आयसोथर्मल मध्ये काय असतं बघा, टेम्परेचर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इनवर्स प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. हा काय बॉइल्स लॉ आहे, बरोबर ना. बॉइल्स लॉ मी तुम्हाला खूप छान पद्धतीने एक्सप्लेन केलेला आहे डिफरंट प्रोसेस मध्ये. ठीक आहे. तर हे काय म्हणजे याला आपण काय म्हणतो, सॉरी पी आहे, P1 V1 विच इज इक्वल टू काय असतं, की असतं नॉर्मल, सॉरी आर असतं, बरोबर ना. P1 विच इज इक्वल टू P2 V2 असं लिहितो मी, P2 V2 असं लिहितो मी. आयसोथर्मल प्रोसेस हेच आहे ना. व्हॉट इज मीन बाय आयसोथर्मल प्रोसेस, P1 इक्वल टू P2 V2 असं असतं. सिंपल आहे. इथं काय आहे मग या ठिकाणी, डेल्टा पीव्ही म्हणजे काय आहे, P2 V2 मायनस P1 V1 आहे, बरोबर. हे इक्वल टू हे आहे, बरोबर ना. 0 होईल डायरेक्टली. हे काय होईल, सिम्पली 0. हे पण 0, हे पण 0 असेल. तर काय आन्सर येणार आहे मग, 0 आन्सर. ठीक आहे. सिंपल आहे ना. याचा आन्सर काय येणार आहे, 0 आन्सर. 0 इज द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. ठीक आहे. नोट डाऊन करा. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. ठीक आहे. चला घ्या एक प्रॉब्लेम. टू मोल ऑफ helium is heated at constant pressure. ठीक आहे. काय करतो आपण, 2 मोल ऑफ हेलियम इज हिटेड ऍट कॉन्स्टंट प्रेशर. प्रेशर कॉन्स्टंट दिलंय, 2 मोल हेलियमचे दिले. हेलियम म्हटल्यानंतर काय, मोनोटॉमिक गॅस. ठीक आहे. लिहून घ्या लगेच. N इक्वल टू दिले, हेलियम दिले, हेलियम मोनोटॉमिक. ठीक आहे. N इक्वल टू दिले या ठिकाणी. परत काय, heated from 0 degree Celsius, T1 equal to 0 degree Celsius, T2 which is equal to 50 degree Celsius दिलाय. परत काय, फाइंड एंथॅल्पी चेंज, डेल्टा इज फाइंड आउट काय सांगितलंय. ठीक आहे. आणि कधी कधी विचारलं तुम्हाला, कधी कधी सांगितलं फाइंड व्हेन प्रेशर इज कॉन्स्टंट. इथे प्रेशर तो कॉन्स्टंट दिले, हे प्रेशर कॉन्स्टंट दिले आपल्या ठिकाणी, प्रेशर कॉन्स्टंट दिले. तुमची एंथॅल्पी काय, कॅलरी मध्ये सांगितलं आणि जूल मध्ये सांगितले. कशामध्ये, कॅलरी आणि सेकंड जूल मध्ये फाइंड आउट करायला सांगितले. ठीक आहे. हे एवढे गिवन कंडिशन आहेत, आपल्याला डेल्टा एच काढायचा आहे. फाइंड आउट करा, कसं काढता बघूया आपण. ठीक आहे. दुसरा प्रॉब्लेम सोडतो मी तोपर्यंत. ठीक आहे. व्हिडिओ पॉज करा आणि करून घ्या प्रॉब्लेम सॉल्व. ठीक आहे. चला, आय होप तुम्ही सॉल्व केला असेल. चला मी ट्राय करून बघतो आता काय म्हणतं काय नाही.
ठीक आहे. आपल्याला काय डेल्टा एच काढायचं आहे. प्रेशर कॉन्स्टंट दिलेलं आहे, ठीक आहे. प्रेशर कॉन्स्टंट आहे. एंथॅल्पीची डेफिनेशन आहे आपली, काय आहे? एंथॅल्पी इज नथिंग बट हीट कंटेंट ऑफ अ सिस्टम ॲट कॉन्स्टंट प्रेशर. एंथॅल्पी इज नथिंग बट हीट कंटेंट ऑफ अ सिस्टम ॲट कॉन्स्टंट प्रेशर. म्हणजेच डेल्टा एच इक्वल टू ठीक आहे ना, क्यूपी इक्वल टू एन सीपी डेल्टा टी. सीपी काय आहे? ही सीपी काय आहे? सीपी इज नथिंग बट मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑर कॉन्स्टंट प्रेशर. ठीक आहे. सीपी कसं काढतो आपण? सीपीची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची? सीपीची व्हॅल्यू दिलेली नाही आपल्याकडे, तर म्हणून ऑटोमिक गॅस दिलेला आहे. आपल्याला माहिती सीव्ही इक्वल टू माहिती आपल्याला F/2R. तर सीपी इक्वल टू काय होईल? सिंपल आहे, F/2 + 1R होईल. सिंपल आहे. कसं आलं सांगायची आवश्यकता नाही, असेल तर सांगतो लगेच. इक्वेशन आहे सीपी मायनस सीव्ही विच इज इक्वल टू आर. तर सीपी इक्वल टू काय? F/2R. F/2R इकडे गेलं, ठीक आहे ना. F/2R प्लस आर, आर कॉमन काढले, F/2 + 1R काढला आपण या ठिकाणी, ठीक आहे. तर मला या ठिकाणी जर याची व्हॅल्यू कॅलरी मध्ये फाइंड आउट करायची असेल तर मी काय करणार? आर ची व्हॅल्यू 2 ठेवणार. कॅलरी मध्ये R = 2 कॅलरी असतं आणि R = 8.314 जूल असतं. सिंपल आहे. जर मला आता कॅलरी मध्ये पण सांगितलं आणि जूल मध्ये पण सांगितलं, तर मी एकदा कॅलरी मध्ये ठेवणार व्हॅल्यू आणि एकदा जूल मध्ये ठेवणार, ठीक आहे. चला, तर डेल्टा एच इक्वल टू मी काय करणार त्या एन किती आहे? 2 मोल्स आहे. एन सीपी किती आहे बघा. आता सीपी ची व्हॅल्यू मी कॅलरी मध्ये ठेवतो. आता इथं 2 ठेवले मी, इथं R = 2 ठेवले. F = किती असतं? मोनोटॉमिक साठी 3 असतं, ठीक आहे ना. F = 3 फॉर मोनोटॉमिक, F = 5 फॉर डायटॉमिक आणि F = 6 फॉर पॉलीएटॉमिक असतं. F = 3 आहे या ठिकाणी, 3/2, ठीक आहे. लिहू शकतो मी 3/2 + 1 म्हणजे काय? 5/2 आलं. सिंपल आहे. लिहून देतो तुम्हाला नाही समजणार, ठीक आहे. ठीक आहे. 3/2 + 1 म्हणजे काय झालं? 5/2 मी तो 5/2 R आले. इथं काय होतं? 5/2 R येतं. R = जर मी कॅलरी मध्ये असेल तर कॅलरी मध्ये ठेवून मी त्या ठिकाणी, जर जूल मध्ये असेल तर जूल मध्ये ठेवून मी त्या ठिकाणी, ठीक आहे. तर मी इथं कॅलरी मध्ये ठेवतो आणि सॉरी, ठीक आहे. इक्वल टू काय? 5 आले, 5 कॅलरी. सीपी = 5 कॅलरी आले या ठिकाणी. चला, 2 × मी काय लिहितं? 2 सीपी 5 कॅलरी इंटू डेल्टा टी किती आहे बघा. आता 0 डिग्री सेल्सियस 50 डिग्री सेल्सियस आहे, ठीक आहे ना. 0 डिग्री - 50 डिग्री सेल्सियस, ठीक आहे. T2 - T1 करतो आपण. डेल्टा टी म्हणजे काय? T2 - T1 असतं. 50 महिने 0 किती आलं? 50 आले या ठिकाणी. म्हणजे किती आलं बघा आन्सर याचं? 10 × 50 500, 500 कॅलरी. डेल्टा एच = केली 500 कॅलरी आलं. आणि मला जर आता याच्यामध्ये करायचं असेल कन्वर्ट, कशामध्ये? सॉरी, जूल्स मध्ये जर कन्वर्ट करत असेल मला, याला मी काय करेन? जूल मध्ये कन्वर्ट असेल करायचं तर मला काय करेन? याची व्हॅल्यू जी जूल मध्ये आहे तर मी इथे ठेवली या ठिकाणी. म्हणजे काय? 2 × 5/2 × R ची व्हॅल्यू किती आहे? 8.314 इंटू हे किती आहे? 50. क्लिअर आहे? मी काय केलं या ठिकाणी? सिंपल ठेवलं. सिंपल काय? सीपी ची व्हॅल्यू ठेवून. सीपी = काय? 5/2 R होतं. जर मला 2 कॅलरी ठेवलं तर ते कट होतं, इथं होतं. जर 8.314 ठेवलं असेल मी, तर ते तसं इकडे 8.314 ठेवलं. याचं जे काय आन्सर असेल तर तुमचं जूल मधलं आन्सर असेल. याचं जे काय आन्सर येईल तर ते तुमचं आन्सर जूल मधलं असेल, ठीक आहे. चला, क्लिअर करून घ्या. आपण नेक्स्ट थोडंसं थेरी बघूया, थोडीशी आपण कन्सेप्ट बघूया कसं असं काय. आणखी 1-2 प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया आपण, ठीक आहे. सिंपल आहे. तुम्ही असेला फॉलो केला ना, तुम्ही आरामात नीट काय करू शकता. काय अवघड नाही, एवढं काय अवघड नाही. चला, रफ करतो मी याला. मग आपण त्याच्यात इथं बघणार रिलेशन बिटवीन डेल्टा एच अँड डेल्टा यू. डेल्टा एच मध्ये आणि डेल्टा यू मध्ये रिलेशन बघतोय आपण. कधी बघणार आहोत पण ते पण जेव्हा गॅसियस रिएक्टंट आणि कोल्ड गॅसेस मध्ये असतात तेव्हा बघणार. थोडंसं आपण आणखी आपल्या अंडरस्टँडिंग थोडीशी आणखी एक्सटेंड करणार आपण थर्मोडायनामिक्स रिगार्डिंग मध्ये, ठीक आहे ना. नॉर्मली काय असतं बघा, आता जर आपण रूम टेम्परेचरला पाहिलं, मला मी म्हटलं एथालपीची गरज का पडली. नॉर्मली आपले जे प्रेशर असतं कॉन्स्टंट असतं, व्हॉल्यूम कॉन्स्टंट नसते आपली, बरोबर ना. तर इंटरनल एनर्जी काय सांगते आपल्याला? इंटरनल एनर्जी काय सांगत असते? U = NCV डेल्टा टी. हा फॉर्म्युला आहे आपल्या इंटरनल एनर्जीचा. म्हणजे काय? कॉन्स्टंट व्हॉल्यूम असते त्यावेळेस हा फॉर्म्युला असतो, पण कॉन्स्टंट व्हॉल्यूम नसते नॉर्मली. कॉन्स्टंट प्रेशर असतं तेव्हा आपण याचं आलं एथालपी आली, याची कॉन्स्टंट प्रेशर असतं. म्हणजे हे काही सीव्ही आहे. त्याच्यामुळे आपली ही टर्मिनॉलॉजी याच्यामुळे गरज पडली आपल्याला या टर्मची, ठीक आहे. पण आणखी आपल्या डेल्टा यू आणि डेल्टा एच मध्ये डिफरन्स रिलेशन काय आहे ते बघायचं. जेव्हा आपले गॅसेस आणि रिएक्टंट गॅसेस मध्ये असते, रिएक्टंट कोणतं गॅस मध्ये असते तेव्हा बघूया आपण. नॉर्मली बघा, जी आपली कंडिशन आहे रूम टेम्परेचर पण कॉन्स्टंट असतं, प्रेशर कॉन्स्टंट असतं, ठीक आहे ना. प्रेशर कॉन्स्टंट असतं नॉर्मली, जनरली पाहिलं प्रेशर कॉन्स्टंट असतं. आणि टेम्परेचर पण जे रूम टेम्परेचर असतं ते पण रूम टेम्परेचर असतं, जे आपण स्टँडर्ड घेतो 25 डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर पण काय कॉन्स्टंट असतं नॉर्मली.
ठीक आहे ना. टेम्परेचर काय असतं कॉन्स्टंट असतं नॉर्मली पाणी काय गेलं तर. डेल्टा एच इक्वल टू काय आपल्याला बघा डेल्टा एच इक्वल टू ठीक आहे ना डेल्टा यू एच इक्वल टू डेल्टा यू प्लस ठीक आहे ना डेल्टा पी व्ही असं करतो आपण. हे जे इक्वेशन आहे फॉर एनी प्रोसेस लिहून घ्या फॉर एनी प्रोसेस. तर हे तुम्ही कुठं पण अप्लाय करू शकता हे इक्वेशन करण्यासाठी. पण आपले गॅसेस आपण नॉर्मली आयडियल गॅसची गोष्ट करतो कधी पण. पीव्ही इक्वल टू काय असते एनआरटी. पीव्ही इक्वल टू एनआरटी. आर तर काय कॉन्स्टंट आहे टी तर काय कॉन्स्टंट पण ते पण कॉन्स्टंट असणार आहे. ठीक आहे. तुम्ही याला असं लिहू शकता डेल्टा यू इक्वल टू डेल्टा एनआरटी असं लिहू शकतो का मी. डेल्टा एनआरटी लिहू शकतो मी. बिलकुल लिहू शकतो मी. पीव्ही इक्वल टू एनआरटी बिलकुल लिहू शकतो. ठीक आहे. एनआरटी बघा आता काय हे तर कॉन्स्टंट असणार आहे. हे कॉन्स्टंट असणार आहे आर आहे. टेम्परेचर पण नॉर्मली कॉन्स्टंट असतो. पण काय डेल्टा एन आलं. पण जेव्हा आपण इथे काय बघतो आपण गॅसेस प्रोडक्ट आणि रिएक्टर बद्दल गोष्ट करतोय आपण त्या ठिकाणी. तर हे काय डेल्टा यू इक्वल टू डेल्टा एच इक्वल डेल्टा यू प्लस डेल्टा एनजीआरटी. एनजी म्हणजे काय नंबर ऑफ गॅसेस इन प्रोडक्ट साइड मायनस नंबर ऑफ गॅसेस इन रिएक्टंट साइड. म्हणजे काय डेल्टा एनजी इक्वल टू हे असतं डेल्टा एनजी इक्वल टू ठीक आहे ना एनपी मायनस एन आर सी. ठीक आहे ना. म्हणजे काय जे गॅसेस प्रोडक्ट आहेत प्रोडक्ट मधले गॅसेस मॉलिक्युल्स आणि मोल्स प्रोडक्ट मधले गॅसेस मोल्स आणि रिएक्टंट मधले गॅसेस मोल्स त्याचा डिफरन्स केला आपण तर ते हे येतो. त्याला आपण डेल्टा एनजी म्हणतो आपण नॉर्मल. डेल्टा म्हणजे काय डेल्टा एच इक्वल टू डेल्टा यू प्लस एनजीआरटी आलं. संपलं या ठिकाणी संपलं. हेच म्हणजे कसं जेव्हा जर तुम्हाला डेल्टा एनजी नंबर ऑफ मोल्स नुसार समजतं का तुम्हाला. म्हणजे हे आहे एनजीआरटी नंबर ऑफ मोल्स नुसार तुमची जी व्हॅल्यू आहे आरटीचं कॉन्स्टंट असणार आहे. त्याच्यानुसार तुमच्या डेल्टा एच आणि डेल्टा यू चे रिलेशन फाइंड आउट करायचं तुम्हाला नंबर ऑफ मोल्स नुसार. तर कसे मोल्स आहेत गॅसेस फॉर्म मध्ये किती मोल्स आहेत इकडे प्रोडक्ट साइड आणि रिएक्टंट साइड त्याच्यानुसार आपल्याला तुम्हाला डेल्टा यू आणि डेल्टा एच मध्ये रिलेशन फाइंड आउट करता येतं. बिलकुल येतं. कसं ते तुम्हाला एक्झाम्पल घेऊन सांगतो मी. आता एक्झाम्पल नुसार सांगतो. एवढं लिहून घ्या तुम्ही. आपण पुढचं क्लिअर करून घ्या लगेच. ठीक आहे. चला फाइंड डेल्टा एच इज ग्रेटर दॅन डेल्टा यू और फाइंड आउट करायला सांगितलं तुम्हाला डेल्टा एच इज ग्रेटर दॅन और डेल्टा यू. रिएक्शन द्या 1-2-3 रिएक्शन्स आहेत बघा या ठिकाणी. जास्त अवघड नाहीये बघा. 3 गोष्टी सांगितलं फाइंड डेल्टा एच इज ग्रेटर दॅन डेल्टा यू. थोडंसं अक्षर घाणे माझं बिलकुल आहे. आय ऍक्सेप्ट दॅट. ठीक आहे. ऍक्सेप्ट करावंच लागणार आहे ते आहे. ठीक आहे. डेल्टा एच इज ग्रेटर दॅन डेल्टा यू. दुसरं म्हटलं की किंवा डेल्टा एच इज लेस दॅन डेल्टा यू और डेल्टा एच विच इज इक्वल टू डेल्टा यू. ठीक आहे ना. रिएक्शन काय दिलं बघा आता N2 दिलं N2 गॅस प्लस 3H2 H2 काय असते गॅसला असते ह्यूज 2NH3 हे पण काय गॅस मध्ये आहे बघा. 2NH3 हा काय गॅस मध्ये आहे. सिंपल आहे. हे पण गॅस मध्ये आहे. याचा आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलं आपल्याला सिंपल. याचा आपल्याला डेल्टा म्हणण्यापेक्षा हे रिलेशन फाइंड आउट करायला सांगितलं आपल्याला. हे सिंपल याचं रिलेशन फाइंड आउट करण्यासाठी सांगितलं आपल्याला. तर बघा आपल्याला सिंपल फॉर्म्युला काय आपल्याला डेल्टा एच इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा एनजी आर आणि आर कॉन्स्टंट आहे गॅस क्वांटिटी टेम्परेचर कॉन्स्टंट टेम्परेचर रिएक्शन झालेली आहे. ठीक आहे. तर बघा डेल्टा यू आणि ह्याच्यामध्ये फाइंड आउट करायचं. तर आपल्याला डेल्टा एनजी काढू आपण. डेल्टा एनजी इक्वल टू एनपी मायनस एन आर नंबर ऑफ मोल्स ऍट प्रोडक्ट साइड नंबर ऑफ गॅसेस मोल्स ऍट प्रोडक्ट साइड मायनस नंबर ऑफ गॅसेस मोल ऍट रिएक्टंट साइड. ठीक आहे. एनपी म्हणजे किती 2 आहे मायनस इन ब्रॅकेट घेऊया आपण. किती H2 किती 3 प्लस नायट्रोजन काय 1 आहे. म्हणजे काय इक्वल टू -2 आले या ठिकाणी. हे काय -2 आले व्हॅल्यू या ठिकाणी. डेल्टा एच इक्वल टू काय या ठिकाणी सॉरी डेल्टा एच इक्वल टू डेल्टा यू -2RT काय आलं -2RT आले या ठिकाणी. डेल्टा एच इक्वल टू डेल्टा यू -2RT आले त्या ठिकाणी. सिंपल आहे. जर या ठिकाणी 8.25 डिग्री सेल्सिअस दिला असतं नॉर्मल 25 डिग्री सेल्सिअस दिला असतं मला या ठिकाणी. आणि आता तुम्हाला माहिती काय 8.314 आहे 8.314 आहे
किंवा 2 कॅलरी म्हणतो आपण, 8.314 जूल किंवा कॅलरी म्हणतो आपण. ठीक आहे ना. सिंपल आहे. हे 2RT आहे म्हणजे काय सिंपल आहे. आपल्याला फक्त काय विचारलेलं आहे, लेस दॅन इक्वल टू, ग्रेटर दॅन इक्वल टू और इक्वल टू असं विचारलेलं आहे. हे काय मायनस आहे म्हणजे काय, इकडे 100 आहे, इकडे पण 100 ठेवायचे तुम्हाला. ठीक आहे, 100 इक्वल 100 असं पाहिजे. तर ह्याची व्हॅल्यू 100 आहे, त्याची व्हॅल्यू किती पाहिजे. ठीक आहे ना. याच्यामधून काहीतरी मायनस व्हायला लागली, ही जे टर्म आहे ही मायनस व्हायला लागली ह्याच्यामधून, काहीतरी टर्म मायनस होते याच्यामधून, म्हणजेच हे जे टर्म आहे त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे. समजतं का तुम्हाला. म्हणजे बघा आता इथे 100 आहे, हे 100 पाहिजे तुम्हाला, आणि ह्याची व्हॅल्यू काहीतरी आहे मायनस, समजा ह्याची काय व्हॅल्यू 50 आहे. ठीक आहे, त्याची व्हॅल्यू किती पाहिजे, 150 पाहिजे ना. डेल्टाची व्हॅल्यू किती, 150 पाहिजे. इकडे -50 असेल तर या ठिकाणी म्हणजेच काय, डेल्टा यू इज ग्रेटर दॅन, डेल्टा यू इज ग्रेटर दॅन डेल्टा एच आले या ठिकाणी. डेल्टा यू इज ग्रेटर दॅन डेल्टा एच. क्लियर आहे का. डेल्टा एच इज लेस दॅन आलं, डेल्टा यू इज ग्रेटर दॅन, दिस इज द करेक्ट ऑप्शन. क्लियर आहे. सिंपल. आपण काय अवघड खूप कॅल्क्युलेशन वगैरे केलेलं नाहीत, आपण फक्त सिंपल पाहिलं. डेल्टा यू मधून काहीतरी मायनस होते म्हणजे काय, डेल्टा यू मधून काहीतरी मायनस झाल्यानंतर डेल्टा एच आणि डेल्टा यू इक्वल होत आहे म्हणजेच काय, डेल्टा यू ची व्हॅल्यू जास्त आहे. सिंपल कॅल्क्युलेशन आहेत आपले. थोडंसं ओके पण लावायची गरज नाही या ठिकाणी. चला तर आपण काय करू, दुसरं घेऊया. दुसरं एक्झाम्पल घेऊया आपण. ठीक आहे, दुसरं एक्झाम्पल कोणतं आहे, हायड्रोजन आणि ब्रोमिनचं घेऊया आपण. चला ठीक आहे, हायड्रोजन आणि ब्रोमिनचं घेऊया आपण. तर तुम्ही एकाच टाईप खाली या सर्व 2-3 एक्झाम्पल घेऊ शकतात, काही विषय नाही तिथे. चला बघा, डेल्टा H2 काय गॅसियस आहे, H2 काय गॅसियस आहे, प्लस 3H2 काय आहे गॅसियस आहे, ह्यूज 2HBr. HBr हा काय गॅसियस आहे. ठीक आहे ना. H2 ठीक आहे, गॅसियस आहे. ठीक आहे, याच्यासाठी फाइंड आउट करा म्हटलं, याच्यासाठी फाइंड आउट करा म्हटलं. बघा इकडे काय 2 मोल आहे इकडे. ठीक आहे, 3H2 आहे नाही, 3H2 बॅलन्स होते का बघा, रिएक्शन बॅलन्स होते का. तर मी चुकून लिहिलं जरी असं समजा, बघा काय होईल, नॉर्मली आहे. ठीक आहे ना, मी पण एक ह्युमन आहे, ह्युमन एरर असतात प्रत्येक गोष्टीमध्ये. जर मी काही लिहिते वेळेस जर काही बाय मिस्टेक जरी काही चुकीचं लिहिलं गेलं या ठिकाणी, बाय मिस्टेक जर काही चुकीचं लिहिलं गेलं तर या तुम्हाला गोष्टी समजून घ्याव्या लागतील आणि मला पण सांगावं लागते, सर तुमच्या या ठिकाणी थोडीशी मिस्टेक झालेली आहे करते वेळेस. ठीक आहे, तर बघा मला इकडे 2HBr लिहायचे. ठीक आहे ना, 2HBr आहे प्रोडक्ट. तर 3H2 लिहिलं तर मी रिएक्शन होते का, सॅटिस्फाय नाही होत. 3 नाही पाहिजे या ठिकाणी, एकच पाहिजे. बरोबर ना. म्हणजे कसं H2 याचे 2 आहेत, H2 प्लस Br. Br चा फॉर्म कसा लिहितो आपण, Br2 लिहितो आपण. बरोबर ना. H2 आणि Br2 असं लिहितो आपण. म्हणजे कसं तुम्ही समजून घ्यायला पाहिजे थोडंसं, अशा गोष्टी होत असतात. ठीक आहे, इकडे काय, इकडे पण 1 मोल, इकडे पण 1 मोल, इकडे 2 मोल आहेत. म्हणजे काय, डेल्टा एन करावं लागेल आपल्याला डायरेक्ट. डेल्टा एन इक्वल टू काय, 2 - 1 + 1, 2 इक्वल टू 0. ठीक आहे ना. इथे जो तुम्ही एक्सप्रेशन डेल्टा एच इक्वल टू, ठीक आहे ना, डेल्टा एच इक्वल टू डेल्टा यू प्लस, ठीक आहे, डेल्टा एच इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन जी आर टी. ठीक आहे ना. तर ठीक आहे, डेल्टा एन जी काय होणार, डेल्टा एन जी 0 आले अखेर. म्हणजे काय, डेल्टा एच इक्वल टू डेल्टा यू आलं, डेल्टा एच इक्वल टू डेल्टा यू आहे या ठिकाणी. क्लिअर आहे. सिंपल, एकदम सिंपल गोष्टी, जास्त काही आवड नाही. हे क्लिअर आहे, लिहून घ्या. आपण दुसरं एक बघा, दुसरी रिॲक्शन तुमच्यासाठी. बघा रिॲक्शन काय आहे बघा, MgCO3 सॉलिड आहे, MgCO3 काय सॉलिड आहे. इट गिव्स MgO सॉलिड प्लस CO2 गॅस, MgO सॉलिड प्लस CO2 गॅस, MgO सॉलिड प्लस CO2 गॅस आहे या ठिकाणी. बघा आपल्याला काय Mg काढायचंय, डेल्टा Mg काढायचं. NP मायनस येणार, NP म्हणजे किती, एकच मॉलिक्युल आहे. गॅस सॉलिड नाही पकडायचं, हे नाही पकडायचं. ठीक आहे, 1 - 0 = 1. ठीक आहे ना. म्हणजे काय आहे, ह्याची व्हॅल्यू 1 आहे. डेल्टा यू प्लस RT येते ना, डेल्टा यू प्लस RT, डेल्टा ची व्हॅल्यू समजा 100 आहे, 100 इक्वल टू डेल्टा RT म्हणजे किती आहे समजा, आपण आज मध्ये 2 जरी घेतले आणि 25 डिग्री सेल्सिअस घेतलं समजा. ठीक आहे ना. म्हणजे किती होते, काहीतरी ऍडिशन व्हायला लागले ना, काहीतरी ऍडिशन व्हायला लागले इथे. म्हणजे डेल्टा यू मध्ये काहीतरी ऍडिशन केल्यानंतर डेल्टा एच च्या इक्वल होत ते. म्हणजे काय, डेल्टा यू काय लेस दॅन आहे या ठिकाणी. सिंपल आहे. 50 आहे, व्हॅल्यू 50 आहे आणि तर परत 50 ऍड करावं लागते. डेल्टा एनसीआर ची व्हॅल्यू 50 आहे. फॉर कन्सिडरेशन, दिस इज फॉर कन्सिडरेशन. सपोज ओके आपण तर का डेल्टा यू ची व्हॅल्यू काय लेस दॅन आहे, डेल्टा यू इज लेस दॅन.
हे बघा हे कंडिशन सॅटिस्फाय होते इक्वेशन. सिंपल गोष्ट आहे बघा, सिंपल गोष्ट आहे. तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगतो, एक सिंपल कॅल्क्युलेशन सांगतो तुम्हाला, हे लिहून घ्या. मी तुम्हाला पण ते क्लिअर झालंच असेल आता सिंपल कॅल्क्युलेशन काय आहे ते. तर एक पण एकदा सांगून घेतो तुम्हाला सिंपल कॅल्क्युलेशन काय आहे ते. ठीक आहे. जर हे टोटल डेल्टा एन जी इक्वल टू 0 असेल, जर डेल्टा एन जी इक्वल टू 0 असेल तर काय होतं, डेल्टा एच विच इज इक्वल टू डेल्टा यू असतो. डेल्टा एन जी इक्वल टू 0 असेल तर डेल्टा एच इक्वल टू डेल्टा यू असतो. दुसरं घ्या डेल्टा एन जी, ठीक आहे ना, डेल्टा एन जी विच इज इक्वल टू निगेटिव्ह व्हॅल्यू असेल, डेल्टा एन जी जर निगेटिव्ह व्हॅल्यू असेल म्हणजे काय, ही जर व्हॅल्यू निगेटिव्ह असेल तर काय, डेल्टा यू इज ग्रेटर दॅन डेल्टा एच, म्हणजे काय, डेल्टा यू इज ग्रेटर दॅन डेल्टा एच. ठीक आहे ना, क्लिअर आहे. किंवा असं लिहा तुम्ही, असं लिहू डेल्टा एच इज लेस दॅन डेल्टा यू. कसं पण लिहा, असं लिहा किंवा असं लिहा. हे याचं जे आहे, याचा फेस ज्याच्याकडे असेल ते मोठा असतं, याचा फेस यू कट आहे, इकडे पण फेस यू कट आहे. ठीक आहे, तुम्ही याला कसं पण लिहू शकता. दुसरं बघा, when डेल्टा एन जी इक्वल पॉझिटिव्ह, डेल्टा एन जी पॉझिटिव्ह असेल तर काय असते मग, डेल्टा एच जे आहे, डेल्टा एन जी काय आहे, पॉझिटिव्ह आहे. डेल्टा एच हे पॉझिटिव्ह आहे म्हणजे काय आहे, डेल्टा एच ग्रेटर दॅन आहे या ठिकाणी, डेल्टा एच इज ग्रेटर दॅन डेल्टा यू, बरोबर ना. म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी ऍड केल्यानंतर हे याचे इक्वल होतं, म्हणजे काय, डेल्टा एच ग्रेटर दॅन आहे या ठिकाणी. या तीन कंडिशन क्लिअर आहे तुम्हाला, या तीन कंडिशन क्लिअर आहेत का, सर लिहून घ्या आणि आपण नेक्स्ट एक दोन प्रॉब्लेम घेऊया आणि क्लिअर होऊया मग आपण. ठीक आहे, ओके. चला एक आपण त्याच्यानंतर दोन प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहेत आणि मग आपण सुट्टी देऊ. ठीक आहे, सुट्टी भारी वाटत, सुट्टी काय सर सुट्ट्या कुठे देता, कोरोना सर्व वाटलेली सुट्टी वगैरे. चला, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डेल्टा एच मायनस डेल्टा ई. काय म्हटलेले, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डेल्टा एच मायनस डेल्टा ई. ठीक आहे ना, काय जुगाड धंदे पोरांमध्ये आपल्या करोना लॉकडाऊनचे, वर्क फ्रॉम होमचे जुगाड धंदे आहेत आपले, तर होणारच आहे असं. चला घ्या, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डेल्टा एच मायनस डेल्टा ई फॉर द रिएक्शन एट 25 डिग्री सेल्सियस इन किलो जूल. काय दिले बघा आता, टेम्परेचर दिले 25 डिग्री सेल्सियस, 25 डिग्री सेल्सियस. दुसरं काय दिले या ठिकाणी, आर दिले, आरची व्हॅल्यू सगळ्यांना माहिती असते, आर इक्वल टू 8.314 दिले तरी पण ठीक आहे, काय हरकत नाही. बघा आता रिएक्शन विचारले, डेल्टा एच मायनस डेल्टा ई विचारलेले, डेल्टा एच मायनस डेल्टा ई असं विचारलेले, इक्वल टू व्हॉट असं विचारले त्यांनी. सिंपल आहे. रिएक्शन काय दिली, कार्बन चालू आहे, बेन्झिनचं हे दिले या ठिकाणी, कंबशन दिलेलं आहे 2C6H6. ठीक आहे ना, लिक्विड मध्ये आहे, प्लस O2 बेन्झिनचं कंबशन आहे. यूज काय घेतं, काय बघा कंबशन आहे बेन्झिनचं, आपण सिंपल बघूया आता, आपल्याला पण यायला पाहिजे ना, रिएक्शन समजलं पाहिजे. सिंपल आहे, जेव्हा एखादा हायड्रोकार्बन बर्न होतो तेव्हा काय देतो, कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर. इकडे घ्या CO2 प्लस H2O. ठीक आहे, पण किती CO2 आणि किती H2O, इथं काय 6 आहे. ठीक आहे, इथे काय आहे 6 आहे. 2 बेन्झिन कसं काय दिलं. ठीक आहे, बघूया आपण काय करायचं ते. ठीक आहे, चला ही रिएक्शन दिली, समजा रिएक्शन आहे आपल्याला, डेल्टा एनजीएलपी दिले आपल्याला, ऍक्च्युअली ही रिएक्शन दिली आहे, आपण मनाने आपण फाइंड आउट करू शकतो, आपण इकडे फाइंड आउट करू शकतो. चला बघूया, अगोदर करू नंतर बघूया काय रिएक्शन आहे. ठीक आहे, तर C6 आहे आपल्याकडे, 2 नाही, समजा 2 जर दिलं नसेल या ठिकाणी तर आपण काय होतं बघा, हे किती 6 मॉलिक्युल्स आहेत कार्बनचे, तर मला इकडे 6 घ्यावं लागेल. क्लिअर आहे, ओके एकदम क्लिअर आहे. चला 6 घेतलं मी, 6 O2 आणि किती हायड्रोजन पण 6 आहे, तर मला इकडे पण 6 पाहिजे, तर मी इकडे काय केलं 3 केलं या ठिकाणी. काय केलं, तिकडे 3 केलं मी, तर बॅलन्स होते का बघा रिएक्शनला. कार्बन आणि आपण हायड्रोजनला तर बॅलन्स केला, आपण ऑक्सिजन बॅलन्स बघा, ऑक्सिजन किती बघा या ठिकाणी, हे किती 12 बरोबर ना, 12 ऑक्सिजन आहेत, आणि इथे किती 3, 12 आणि 3 किती 15 आले बरोबर ना, 15.2 असं घ्यावं लागेल मला या ठिकाणी. म्हणजेच काय 15 ऑक्सिजन लागतं या ठिकाणी, आपल्याला 15 ऑक्सिजन लागतं. आणि हे इक्वेशन ओके आहे, बॅलन्स होते का बघा, स्टॉप करून बघा वाटलं तर बॅलन्स. चला आपण लगेच करूया. कार्बन 6 आहेत, 6 कार्बन आहेत, ओके नो इश्यू अबाउट इट. चला हायड्रोजन 3 आहेत, ओके नो इश्यू अबाउट इट. ऑक्सिजन किती आहेत, इकडे 15 आहेत, इकडे किती आहेत 12 आणि 3 15 ऑक्सिजन. ओके जंटलमॅन, एकदम ओके आहे, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, चला एवढं दिलेले आपल्याला, ऑप्शन दिले त्याने, आणि ऑप्शन दिले आपल्याला या ठिकाणी. ऑप्शन ए कुठे ऑप्शन
इकडे देऊ ऑप्शन किती आहेत छोटे व्हॅल्यू येतात जास्त नाही चला a इक्वल टू 5.2 दिले या ठिकाणी बी दिले बी काय दिले -7.4 वरचं मायनस होतं सी दिलं या ठिकाणी 7.4 आणि डी पण दिलं या ठिकाणी 5.2 दुसरं काय दिलं या ठिकाणी दुसरं काय नाही दिलं ठीक आहे ना दुसरं काय नाही दिलं पण थोडं त्या ठिकाणी करेक्शन आहे पोरांना आपली ही जी रिॲक्शन आहे ठीक आहे ना प्रत्येक ठिकाणी क्वेश्चन आहे तो आपला क्वेश्चन मध्ये दोन दिलेला आहे पण आपण याला पण असं पण फॉर्म करून घेऊ शकतो ठीक आहे ना ठीक आहे आपण असंच करू जाऊ दे क्वेश्चन काय करीत नाही आपल्याला काय करायचं ठीक आहे ना चला बघूया फाइंड आउट कसं करायचं बघूया आपण आता डेल्टा एच आणि डेल्टा ई फाइंड आउट करायला सांगितले आपल्याला ठीक आहे चला डेल्टा एच इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन जी आर टी आपण प्रॅक्टिस करतोय सध्या ठीक आहे आपल्याला काय विचारले डेल्टा एच म्हणजे डेल्टा ई विचारले डेल्टा ई म्हणजे काय असते आपण इंटरनल एनर्जीला ई ने पण डिनोट करतो हे तुम्हाला सांगितलेले तुम्हाला माहिती आहे गोष्टी तर डेल्टा एच मायनस डेल्टा ई इज इक्वल टू डेल्टा एन जी आर टी बरोबर ना क्लियर आहे एन जी काढावं लागेल आपल्याला एन जी डेल्टा एन जी इज इक्वल टू ठीक आहे ना डेल्टा एन जी काय इकडचे प्रोडक्ट इकडचे काय हे गॅस असतं हे लिक्विड असतं ठीक आहे ना हे काय लिक्विड असतं हे काय असतं गॅस असतं बरोबर ना क्लियर आहे एवढ्या गोष्टी माहिती तुम्हाला डेल्टा एन जी म्हणजे काय बघा आता सिंपल आहे इकडचे प्रोडक्ट गॅसेस मायनस इकडचे गॅसेस इथे किती 6 मायनस हे किती 15/2 15/2 किती आलं बघा ठीक आहे ना 12 मायनस 15/2 which is equal to -3/2 आले या ठिकाणी बरोबर याची व्हॅल्यू आहे कॅलरी मध्ये आहे त्याच्यामध्ये पकडा लागेल याची व्हॅल्यू आहे कॅलरी मध्ये आहे त्याच्यामध्ये बघावं लागेल ऍक्च्युअली क्वेश्चन मध्ये इथे दिलेलं नाही पोरांनो तर आपण फाइंड आउट करू आणि मग शोधू कॅलरी मध्ये आहे का जूल मध्ये आहे ते ठीक आहे चला तर मग डेल्टा एन जी इक्वल टू काय -3/2 आहे ओके आर बघा आर ची व्हॅल्यू आपण 2 ठेवून बघूया इंटू टी किती आहे 25 डिग्री सेल्सिअस आर ची व्हॅल्यू दिलेली पोरांनो 8.314 दिले ऍक्च्युअली व्हॅल्यू म्हणजे काय जूल मध्ये आहे या सर्व व्हॅल्यू जूल मध्ये आहे ठीक आहे ना आर इक्वल टू 8.314 दिलेला आहे 8.314 दिलेला आहे इंटू ठीक आहे टी किती 25 डिग्री सेल्सिअस बरोबर ना टी किती आहे 25 डिग्री सेल्सिअस आहे टी चला बघूया टी म्हणजे 25 डिग्री सेल्सिअस 298 डिग्री सेल्सिअस 298 डिग्री सेल्सिअस आहे या ठिकाणी बरोबर ना सॉरी डिग्री केल्विन आहे नॉर्मल केल्विन सुद्धा नॉर्मल व्हॅल्यू आहे सर्व आणि इकडच्या व्हॅल्यू जे आहेत ना तर नॉर्मल किलोजूल मध्ये आहेत इकडच्या व्हॅल्यू जे आहेत किलोजूल मध्ये आहेत पोरांनो किलोजूल मध्ये आहेत हे सगळं किलोजूल मध्ये आहे ठीक आहे तुम्ही जर पाहिलं या ठिकाणी हे मायनस आहे बघा हे मायनस आहे हे प्लस आहे हे मायनस आहे प्लस आहे त्याच्यामधलं जे डिफरन्स आहे ते बऱ्यापैकी जास्त डिफरन्स आहे तुम्ही पाहिलं डिफरन्स बऱ्यापैकी जास्त आहे याच्यामध्ये तर मी याला डायरेक्टली हे करू शकतो का म्हणजे याची व्हॅल्यू आहे त्याला आम्ही थोडंसं अप्रॉक्सिमेट घेऊ शकतो का घेऊ शकतो बिलकुल घेऊ शकतो बघा कसं बघा सिंपल आहे तुम्हाला सांगतो जास्त आवड नाही ठीक आहे ना -3/2 आहे या ठिकाणी -3/2/2 298 आहे माझ्या ठिकाणी 298 आहे 298 जर मी 300 करू शकतो याला मी 298 300 करू शकतो बिलकुल करू शकतो -3/2 इंटू 8.314 आहे या ठिकाणी तर मी 8.5 करण्यापेक्षा याला काय करता येईल मला ठीक आहे याला तर 9 केलं मी समजा 9 केलं याला इंटू 300 केलं मी याला ठीक आहे ना 8.9 to 300 केलं किंवा याला मी इथे 8 केलं समजा इथं वाढवतोय ना मी या ठिकाणी वाढवतोय या ठिकाणी कमी करू शकतो बॅलन्स ठेवण्यासाठी तर मी याला 8.714 8 करतो मी याला कारण की 7 पॉईंट पुढे चालले ना ते तर बघा काय होतं बघा आता हे 4 into 3 किती आलं बघा 4 into 3 किती 12 आलं बरोबर ना 4 into 3 किती 12 येते या ठिकाणी सिंपल आहे का 4 into 3 किती 12 येते या ठिकाणी आणि 12 into 3 किती येतं 36 बरोबर ना 36 येते या ठिकाणी आपण योग्य दिशेने चाललोय का आन्सर ते आहे आपला आपण चालू योग्य दिशेने चाललोय का बघायला परत एकदा बघायला पाहिजे आपण डेल्टा एच आणि डेल्टा ई विचारलेले आपल्याला पण या वेळी का मला असं वाटतं आपण क्वेश्चन परत चुकीचा घेतल्याचा कोणतं बघूया एक मिनिट आपण परत एकदा आपण काय केलं माहितीये का आपण इथल्या जे व्हॅल्यू आहेत या जी व्हॅल्यू आहेत
तर इथलं इक्वेशन चेंज केलं आपण, इथे इक्वेशन चेंज केलेलं आहे, ठीक आहे. हे इक्वेशन चेंज केलं आपण, तर हे इक्वेशन चेंज केलं आपल्याला ऑप्शन पण चेंज करावे लागतील ना इथे या ठिकाणी, बिलकुल ना. जर आपण हे इक्वेशन चेंज केलं तर आपल्याला हे ऑप्शन पण चेंज करावे लागतील, पण आपण काय केलं, इक्वेशन तर चेंज केलं पण ऑप्शन चेंज नाही केले, त्याच्यामुळे आपल्याला हे ऑप्शन या इक्वेशन साठी लागू नाहीयेत, ठीक आहे. तर याला आपण थोडंसं साईडला ठेवूया थोड्या वेळासाठी, ठीक आहे. याचा पण आपण एक एक्स्ट्रा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया, जे हे इक्वेशन आहे त्याला आपण कंटिन्यू करूया, ठीक आहे. समजा याचे जर समजा दुसरे जर काय असते, समजा दुसरे जर ऑप्शन असते समजा काही सिंपल, जर आपण याचे इक्वेशन जर काढले, जर तुम्ही याचं कॅल्क्युलेशन केलं सिंपल जे काय व्हॅल्यू येईल तर त्या क्वेश्चनचा आन्सर असेल, जे काय व्हॅल्यू असेल याचे हे काय असेल या क्वेश्चनचा आन्सर असेल. क्लिअर आहे तुम्हाला इथपर्यंत? चला आता जो क्वेश्चन आहे ओरिजिनल तो घेऊया आपण. चला तर काय क्वेश्चन आहे बघा पोरांनो, इथं 2 दिलेला आहे, इथं 2 दिलेले आहे या ठिकाणी, इथे 15 दिलेला आहे, 15 O2 दिलेला आहे या ठिकाणी, आणि इकडे काय इकडे 12 CO2 दिलेला आहे. डायरेक्ट 2 न मल्टिप्लाय करून टाकलं सगळीकडे, डायरेक्ट काय केलं 2 न मल्टिप्लाय करून टाकलं सगळीकडे. इथं काय 6 आलं, डायरेक्ट 2 न मल्टिप्लाय केलं पोरांनो या ठिकाणी, काय केलं डायरेक्ट 2 न मल्टिप्लाय केलं या ठिकाणी. म्हणजे बघा आता आपलं ह्याचं आन्सर काय आलं होतं बघा, आता याचं आन्सर काय आलं होतं आपल्याला बघा, 2 into 4 आपण हे केलं ना, 12 into काय केलं 36 केलं आपण, 36 0 0 केलं, मग आपल्याला किलो जूल मध्ये व्हॅल्यू विचारली होती, म्हणजे काय या ठिकाणी 3.6 बरोबर ना, 3.6 किलो जूल या क्वेश्चनचा आन्सर 3.6 किलो जूल आला आहे. आणि जर मला आता या आन्सरचं याचं क्वेश्चनचं जर मी सर्व ठिकाणी 2 न मल्टिप्लाय केले, मी याला पूर्ण रिॲक्शनला 2 न मल्टिप्लाय केले, तर मी याला पण 2 न मल्टिप्लाय करू शकतो. कारण का एन्थाल्पी इज एन एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, एन्थाल्पी इज एन एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. जर याला 2 न मल्टिप्लाय केलं तर काय होईल 36 into 2 काय 7.2 म्हणजे काय 7.4 सॉरी, ठीक आहे ना. आपण इक्वेशन अप्रॉक्सिमेट घेतले ना, अप्रॉक्सिमेट घेतले इक्वेशन म्हणजे काय 7.2 येईल या ठिकाणी, 7.2 आहे का व्हॅल्यू आणि मायनस मध्ये पाहिजे आपल्याला, म्हणजे 7.4 व्हॅल्यू येते, याचा काय असेल 7.4 आन्सर, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला समजतंय काय गोष्टी, याच्यासोबत थोडंसं आपल्याला कसं लिंक लावायचं चालायचं, इकडची तिकडची लिंक लावायची, जेव्हा तुम्ही याच्यामध्ये एकदम पूर्ण तुमची क्लिअर अंडरस्टँडिंग होईल तुमची, तेव्हा तुम्हाला या गोष्टी एकदम सोप्या जातील. दुसरा बुक तुम्ही आहे का क्वेश्चन याच्यामध्ये, ठीक आहे एक क्वेश्चन आहे आपल्याकडे, ठीक आहे. तर हा क्वेश्चन घेण्याच्या ऐवजी मी तुम्हाला डायरेक्ट एक आपण तुम्हाला जसा पाहिजे क्वेश्चन तसा घेऊया आपण, तुम्हाला पण थोडंसं फील यायला पाहिजे की बाबा तुम्ही पण काहीतरी केलं अभ्यास वगैरे थोडाफार, ठीक आहे. चला तर आपण घेऊया, हे नोट डाऊन करून घ्या तुम्ही, दोन्ही पण साईडला लिहून घ्या, ठीक आहे ना. 2 प्रॉब्लेम 2 साईडला लिहून घेणं गरजेचं आहे तुमच्यासाठी पोरांनो. कुठे गेला प्रॉब्लेम, चला तर हा प्रॉब्लेम आहे JEE मेन 2018 चा आहे, JEE मेन 2018 चा प्रॉब्लेम आहे. बघा काय दिले या ठिकाणी बघा, कंबशन ऑफ बेंझिन गिव्ह CO2 अँड H2O. अरे वा आपल्याला दिसेल चालाय प्रॉब्लेम तर गुड. द कंबशन ऑफ बेंझिन गिव्स CO2 अँड H2O, CO2 gas and H2O liquid. Given that heat of combustion of benzene at constant volume, given that ठीक है ना, heat of combustion of benzene at constant volume is minus 3263.9 kilojoule per mole. किती minus 3263.9 kilojoule per mole at 25 degrees Celsius. दूसरा का बघा, heat of combustion in kilojoule per mole of benzene at constant pressure will be, असं विचारले आपल्याला. तर रफ करतो मी याला लगेच सेकंदाच्या सिंपल आहे पोरांनो, काय आवड जास्त नाही या ठिकाणी. JEE 2018 चा क्वेश्चन आहे बरं का, ठीक आहे. थोडंसं व्यवस्थित डाटा वगैरे लिहून घेतो मी या ठिकाणी, जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल, ठीक आहे. तुम्हाला येतं का बघूया आपण आन्सर, येतं का तुम्हाला हे बघूया. तुम्ही जर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकले तर मी असं म्हणतो तुम्हाला आता पण मी जे पण काय शिकवलेलं आहे तर ते क्लिअर आहे असं मी समजून, ठीक आहे. JEE मेन 2018 चा प्रॉब्लेम आहे, रिसेंट प्रॉब्लेम आहे एकदम. काय कंबशन ऑफ बेन्झीन गिव्ह CO2, बेन्झीन काय C6H6 बरोबर ना, कंबशन झाले म्हणजे काय O2 सोबत ऍड झालेली ती होच CO2 आणि H2O. एवढं इक्वेशन माहिती आहे आपल्याला. बघा आता घेऊन हीट ऑफ कंबशन ऑफ बेन्झीन, हीट ऑफ कंबशन ऑफ बेन्झीन होते ना, ठीक आहे. जर कंबशन केलं, ठीक आहे ना, हीट जे आहे कंबशन मधून निघणारे हीट ऑफ कंबशन ऑफ बेन्झीन ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम QV बरोबर ना, इज -3263.9
9 किलोजूल पर मोल. तुम्हाला क्वेश्चन सांगितलेला आहे, तुम्ही याला कम्प्लीट करू शकता. ठीक आहे. आय 25 डिग्री टी इक्वल टू 25 डिग्री सेल्सिअस. ओके. बघा आता हीट ऑफ कंबशन ऑफ बेन्झीन ऍट कॉन्स्टंट प्रेशर विल बी. क्यूबी विचारलेले, क्यूपी विचारलेला आहे या ठिकाणी. क्यूबी माहिती आहे, क्यूपी विचारलेला आहे परम या ठिकाणी. ठीक आहे. तर सिंपल आहे आता. ठीक आहे. ऑप्शन पण दिले त्या ठिकाणी. बघा आता विचारले म्हणण्यापेक्षा किती आहेत ऑप्शन दिले त्या ठिकाणी आपल्याला. बघा ऑप्शन ई आहे इन किलोजूल पर मोल मध्ये आहे. हे सर्व गोष्टी किलोजूल पर मोल आहेत. तर आपल्याला हिची पण व्हॅल्यू किलोजूल पर मोल मध्ये काढायची आहे. किलोजूल पर मोल मध्ये ऑप्शन ए दिलाय -452.46. ऑप्शन बी आहे इथे 3260. ऑप्शन सी आहे -3267.6 आहे. आणि ऑप्शन डी आहे, ऑप्शन का डी आहे 4152.6. ठीक आहे. तर हे क्वेश्चन आहे. चला तुम्हाला पूर्ण समजलेलं आहे जे काही आहे आतापर्यंत. तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर झाल्यात. थांब, दुसरं काही डाटा दिले का बघूत आपण एक मिनिट. ठीक आहे. दुसरा तर काही डाटा दिलेला नाही पोरांनो. दुसरा डाटा तर काही बिलकुल दिलेला नाही या ठिकाणी. ठीक आहे. तर बघूया आपण काय आहे ते बघूया आपण. विचारले काय आपल्याला या ठिकाणी कॉन्स्टंट प्रेशरच्या ठिकाणी हीट किती आहे ते विचारले आपल्याला. ओके. चला कॉन्स्टंट वॉल्यूम दिलेलं म्हणजे हे काय असते बघा आपल्याकडे. तुम्हाला माहिती आहे आता पण जे काय शिकूया आपण. आता पण जे पण काय शिकूया आपण, तर आपल्याला एवढी तर माहिती झालेली आहे. ठीक आहे ना. डेल्टा यू म्हणजे काय असते, डेल्टा यू इक्वल टू काय असते बघा NCV डेल्टा टी असते. बरोबर ना. हे काय हे दिले तुम्हाला. बरोबर ना. ही व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला. बरोबर. विचारले का आपले हे विचारले हीट कंटेंट ऑफ ऍट प्रेशर कॉन्स्टंट प्रेशर म्हणजे काय डेल्टा एच असतं आपल्याकडे. बरोबर ना. डेफिनेशन पाहिजे म्हणजे काय हीट कंटेंट ऑफ अ सिस्टम ऍट कॉन्स्टंट प्रेशर म्हणजे मी याला असं म्हणू शकतो QP which is equal to डेल्टा एच. बरोबर ना. असं लिहू शकतो मी हीट कंटेंट ऍट कॉन्स्टंट प्रेशर लिहू शकतो मी याला येतं. बरोबर ना. हीट कंटेंट ऍट कॉन्स्टंट प्रेशर लिहू शकतो याला मी बिलकुल लिहू शकतो. आणि याला काय लिहू शकतो आपण डेल्टा क्यू हीट कंटेंट कॉन्स्टंट व्हॉल्यूम लिहू शकतो मी. बरोबर ना. आणि हे जे आहे त्यात ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम हीट कंटेंट. बरोबर ना. क्यू कंटेंट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम लिहू शकतो मी असं बिलकुल लिहू शकतो. सिंपल आहे पोरांनो, एकदम सिंपल गोष्ट आहे. आपल्याला क्यूपी विचारलेला आहे तर मी आपल्याकडे इक्वेशन आहे डेल्टा एच इक्वल टू इक्वेशन डेल्टा एच इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा पी ही इक्वेशन आहे आपल्याकडे. बरोबर. पण इथे काय दिले आपल्याला T25 डिग्री सेल्सिअस दिले आपल्याला. आपल्याला हे फाइंड आउट करायचं क्यूपी फाइंड आउट करायचं आपल्याला. बरोबर ना. प्रेशर कॉन्स्टंट आहे त्याचे फाइंड आउट करायचे आपल्याला. तर हे आपण प्रेशर कॉन्स्टंट ठेवणार त्या ठिकाणी. बरोबर ना. PV इक्वल टू NG आपल्याला दुसरा एक फॉर्म्युला आहे. डेल्टा एच ला मी असं लिहू शकतो आपण डेल्टा एच ला लिहू शकतो क्यूपी लिहू शकतो क्यूपी इक्वल टू क्यूपी असं लिहू शकतो मी प्लस जेव्हा आता गॅसियस टर्म्स आहेत बघा आता हे काय बघा H6 आहे CO2 झाले पण CO2 प्लस H2 झालेले या ठिकाणी. त्याचं बॅलन्स करून घेऊया ना आपण. सांगितलं आपल्याला बॅलन्स करून गॅसियस टर्म आहे त्यामध्ये. तर मला काय करावं लागेल या ठिकाणी डेल्टा NGRT हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. ठीक आहे. याला बॅलन्स करून घेतो मी अगोदर. हे 6 C6 आहे. इकडे काय होईल 6H2. ठीक आहे. इथं काय आता जस्ट थोड्या वेळाखाली आपण याला सॉल्व्ह केलं होतं. ठीक आहे. आपण कुठं केलं होतं थोडीशी. ठीक आहे ना. तर हे ओके आहे 6. इथं काय 3 केलं मी या ठिकाणी. आणि इकडे काय 15/2 आलं. बरोबर. कार्बन 6 आहेत कार्बन 6 हायड्रोजन 6 आहेत हायड्रोजन 6 आहेत. ऑक्सिजन किती 15/2 आहेत. ठीक आहे. ते किती बघा आता हे 12 आणि हे ते 15 आहे. 15 ऑक्सिजन आहेत 2 15 ऑक्सिजन आहे. ओके. चला त्याचं काय होतं बघा आता आपण फाइंड आउट केलं होतं -3/2 येतं NG येतं. तर परत एकदा घेतो डेल्टा NG इक्वल टू इकडचे किती बघा हे गॅसेस असतं हे लिक्विड असतं. ठीक आहे ना. हे गॅसेस असतं आणि हे पण लिक्विड असतं. बघा हे काय सिंपल 6 - 15/2. ओके ना. 6 - 15/2 विच इज इक्वल टू किती आलं -3/2. ओके. -3/2 आले इथे. त्याला मी काय करणार -3/2 ठेवा या ठिकाणी. पण व्हॅल्यू काय किलोजूल मध्ये विचारलेली आहे बरं का. व्हॅल्यू काय किलोजूल मध्ये विचारलेली आहे. यांचे आरची व्हॅल्यू आपल्याला किती ठेवलं 8.314 ठेवू लागेल या ठिकाणी.
मी याला असं लिहू शकतो इक्वल टू याची व्हॅल्यू दिली -3263.9 -3263.9 असं लिहू शकतो मी. प्लस आहे आता बघा डेल्टा एन किती झाले -3/2 -3/2 एन जी आर किती 8.314 इंटू टी किती एन जी आर टी किती बघा 25 डिग्री सेल्सिअस आहे पण किलोजूल पर मोल आहे या ठिकाणी. तर आपल्याला केल्विन मध्ये घ्यावं लागेल. नॉर्मली आपण केल्विन मध्ये घेतो कोणत्या पण गोष्टी. तर किती 25 म्हणजे 290 डिग्री सेल्सिअस. ओके चला आता आपल्याला कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे या ठिकाणी. तर आपण इथं बघायला पाहिजे आता कॅल्क्युलेशन जे आहेत आपले तर याचे व्हॅल्यू आहेत क्लोज आहेत की याच्यामध्ये भरपूर सारा डिस्टन्स आहे. ठीक आहे व्हॅल्यू क्लोज आहेत की भरपूर सारा डिफरन्स आहे व्हॅल्यू. जर क्लोज असतील तर आपल्याला ऍक्च्युअल कॅल्क्युलेशन करायची गरज आहे आणि जर क्लोज नसतील या ठिकाणी व्हॅल्यूज तर आपण काय करू डायरेक्ट म्हणजे अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू घेऊन करू शकतो कॅल्क्युलेशन. ठीक आहे तर बघा आता इथे किती आहे 52 ओके 452.46. ठीक आहे ना इक्वेशन बरोबर आहेत का सर्व. ऑप्शन एकदा चेक करून घ्यायला पाहिजे मला डाऊट यायला लागला इथं त्या इक्वेशन मध्ये ते पण एकदा बघून तुम्ही. ठीक आहे तुम्ही त्याचे कॅल्क्युलेशन करू शकता. ठीक आहे चल बेटा ओके आहे इक्वल बरोबर 452.46 -3260 4152 आणि -3267. ओके एकदम बरोबर आहे करून काहीच अवघड नाही एकदम बरोबर एकदम व्यवस्थित आहे. ठीक आहे मी त्याला काय करू शकतो मग आता अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू घेऊ शकतो मी याच्या. चला तर बघूया आता अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू घ्यायची आहेत मला या ठिकाणी. बघ एक सिंपल गोष्ट आहे हे पण मायनस आहे हे पण मायनस आहे. ठीक आहे ना हे पण मायनस दिसते हे पण मायनस दिसते म्हणजे काय 3263 च्या पुढची व्हॅल्यू तर येणार आहे आपल्याला माहिती आहे. 3263 च्या व्हॅल्यू पुढची तर येणार आहे एवढं तर माहिती आहे आपल्याला बरोबर ना. क्लिअर आहे तुम्हाला इथे हे माहिती. पण ही जी व्हॅल्यू आहे ही किलोजूल मध्ये व्हॅल्यू आहे पोरांनो. ही जी व्हॅल्यू आहे ती किलोजूल मध्ये व्हॅल्यू आहे आणि ही जी व्हॅल्यू आहे सध्याला तर ही जूल मध्ये व्हॅल्यू आहे. तर याला किलोजूल मध्ये कन्वर्ट करण्यासाठी मला काय करावं लागेल याला डिवाइड बाय 100 करावं लागेल 1000 करावं लागेल मला या ठिकाणी. तर अगोदर याचं कॅल्क्युलेशन करूया आपण आणि मग करूया पटाना. ठीक आहे तर चला मी काय करतो या ठिकाणी बघा आता 290 आहे ना तर मी 300 करून टाकतो. मी काय करतो 300 करतो आणि याला काय करतो 8 करून टाकतो. या दोन गोष्टी 308 केलं तर रफ करू आता मी हे शकतो याला. ठीक आहे चला याला रफ करतो मी या ठिकाणी आणि बघा याला 8 केलं आणि याला काय केलं 300 केलं मी. ठीक आहे हे काय झालं या ठिकाणी 4 आलं बरोबर. बघा आता 3 × 4 × 300 म्हणजे किती येतं बघा आता तुम्हाला माहिती आहे किती 1200 बरोबर. 12 तरी हे किती आलं 12 आलं 12 × 3 3600 आलं. हे किती आलं 3600 आले बाय 1000. ठीक आहे 3.6 आले या ठिकाणी व्हॅल्यूचे. सॉरी मास्टर तुम्ही काय लिहिताय असं काही कळत नाही आम्हाला. 3600 बघा सिंपल आहे पोरांनो किती आहे बघा आता हे ठीक आहे 40 ते 12 गुणिले 36 आले. 2 झिरो आपण 2 झिरो दिले या ठिकाणी 36 आलं. पण यावेळी 36 जूल आहे याला किलोजूल मध्ये करायचं आपल्याला. 36 भागिले 1000 केलं आपण हे 3 कटले हे 3 कडे आलं 3.6 किलो जूल आलं. हे मायनस आहे हे मायनस मायनस कंबाईन राहील -3.6 ठीक आहे ना. हे जे आहे समजा आपण काय करू 3264 करूया आणि 3.6 म्हणजे किती आले 64 67 आलं ना. 32 पॉईंट समथिंग काहीतरी येत आन्सर आपलं. ठीक आहे ना 32 पॉईंट समथिंग काहीतरी येत आन्सर आपलं म्हणजे हे एक आन्सर आहे. क्लिअर आहे दिस इज द एक्झॅक्ट व्हॅल्यू. फाइंड आउट हे आपलं JEE मेन 2018 चं गणित होतं. किती सिंपल आहे बघा पोरांनो किती सिंपल आहे. फक्त काय केलं आपण सिंपल हे काय केलं फक्त आपल्याला हे दिलं होतं हे फाइंड आउट करायला सांगितलं. हे म्हणजे काय आपल्याला माहिती इंटरनल एनर्जी हे म्हणजे काय आपल्याला एन्थाल्पी माहिती आपल्याला. आपण फॉर्म्युला हे केला काही नाही डेल्टा एनर्जीची व्हॅल्यू काढली आपण R आणि T माहिती होतं आपल्याला पण दिलेलं पण असतं आणि माहिती असणं गरजेचं आहे आपल्याला. व्हॅल्यू पुट अप केले आपण अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू घेतला खनकर फास्ट केलं म्हणजे 1 मिनिट सुद्धा आन्सर लागत नाही. 10 ते 20 सेकंदामध्ये आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. 20 सेकंदामध्ये म्हणतो बरं का 10-20 सेकंदामध्ये असे आपण प्रॉब्लेम आरामात सॉल्व्ह करू शकतो आपण 10-20 सेकंदामध्ये. ठीक आहे तर आपण काय करूया बघा आता हा प्रॉब्लेम शेवटचा होता आपला. त्याच्यानंतर जे मॅक्सिमम नंबर ऑफ प्रॉब्लेम जे होते तर तुम्ही सॉल्व्ह करू शकता घरी. जर काय डाऊट आले तर ऑलवेज वेलकम आय ऑलवेज वेलकम युअर डाऊट्स. तर आय होप तुम्ही खूप एन्जॉय करता सेशन्स. तुम्हाला जर काही समजत नसेल तर मला कधी पण कॉल करा तुम्ही काय हरकत नाही. इथे थांबूया आपण. चलो नंबर ऑफ प्रॉब्लेम सॉल्व्ह करा घरी. चलो बाय बाय हॅव अ ग्रेट डे.